पार्वती मातेने विनंती केली, आम्हाला रुद्राक्षाचं महात्म्य सांगा. रुद्राक्ष कोणी धारण करावा, कसा धारण करावा, कोणता धारण करावा. रुद्राक्षाचं महात्म्य सांगत असताना भगवान सदाशिवाने सांगितलं की हे रुद्राक्ष कसे निर्माण झाले. ज्यावेळेस माझ्या सतीनं अग्निकुंडामध्ये उडी मारली होती, तुम्हाला माहिती आहे महादेवाची पहिली धर्मपत्नी सांगितली सती, तिनं अग्निकुंडामध्ये उडी मारली होती. काय म्हणे, वडिलांना यज्ञ केला होता. पुढे कथा, संपूर्ण कथा आहे, पूर्ण कथा सांगितली या शिवपुराणामध्ये. सती आख्यानाची जसं भागवतात तुम्ही ऐकली ती पूर्ण आहे. सतीनं अग्निकुंडात उडी मारली, वडिलांना अपमान केला, त्याच्यामुळे तो शोकच महादेवाला सहन होईना आणि देवादिदेव महादेव आपल्या धर्मपत्नीच्या शोकामध्ये डुबून गेले होते. मी म्हटलं ना की बायकोचं महत्व ती गेल्यानंतरच तिचं महत्व कळतं. बायको जोपर्यंत समोर असते तोपर्यंत नवरा खूप बोलतो आणि महादेव आपल्या सतीच्या विरहामध्ये गेले होते. सते 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 सता लता लंगिता सते 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 म्हणावं. सतीच्या विरहामध्ये महादेव रडू लागले आणि असं म्हणतात की ज्या ज्या ठिकाणी महादेव थांबले, विरहामध्ये निघाले होते भ्रमण करत, जिथे जिथे अश्रुथेंब पडला त्या त्या ठिकाणी रुद्राक्षाचे झाड निर्माण झाले, असं वर्णन आहे पाशु महापुराणामध्ये. स्वतः महादेव सांगतात पार्वतीला हे रुद्राक्षाचे झाड निर्माण झाले. आणि ते रुद्राक्ष जो भक्त गळ्यामध्ये धारण करतो तो भक्त मला अतिशय प्रिय आहे असं सांगितलेलं आहे. रुद्राक्षाची झाडं अशा पद्धतीने निर्माण झाले. रुद्राक्ष प्रत्येकाने धारण करावा. रुद्राक्ष धारण करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. रुद्राक्ष धारण करत असताना किती काही रुद्राक्षाचे काही प्रकार सांगितलेत का, तर रुद्राक्षाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. 4 प्रकारचे रुद्राक्ष पाहायला मिळतात. पांढरा रुद्राक्ष, पांढरट असतो. पांढरा म्हणजे एकदम पांढरा नाही, पण पांढरट पाहायला मिळतो काही ठिकाणी रुद्राक्ष. पांढरट रुद्राक्ष मिळतो, लाल रुद्राक्ष पाहायला मिळतो, पिवळा रुद्राक्ष, पिवळसर तो रुद्राक्ष असतो, आणि काळा रुद्राक्ष, काळसर, काळा म्हणजे एकदम काळा नाही पण काळसर, असे 4 प्रकारचे रुद्राक्ष सांगितलेले आहेत. मग कोणता रुद्राक्ष कोणी वापरावा किंवा कोणती रुद्राक्षाची माळ कोणी धारण करावी त्याच्याबद्दल शिवपुराणामध्ये सांगितलं. जो पांढरट रुद्राक्ष असतो की नाही तो ब्राह्मणाने धारण करावा. 108 मणीची माळ तयार करावी रुद्राक्षाची, ती गळ्यामध्ये धारण करावी. रुद्राक्ष सगळ्या अंगावर धारण करता येतो. रुद्राक्ष जर गळ्यामध्ये असेल तर रुद्राक्षामध्ये उष्णता खेचून घेण्याचा अधिकार आहे. कारण रुद्राक्षाच्या माळा आमच्या शिवशंकराच्या हाताला सगळीकडे, जटाला, हाताला, कोपऱ्याला, दंडाला सगळीकडे बांधलेले आहेत. आणि रुद्राक्षाची माळ आपल्या छातीला सुद्धा लागली पाहिजे. रुद्राक्ष धारण करण्याचा अधिकार आहे. पांढरट जो माळ असते, पांढरट रुद्राक्ष जो असतो त्याची माळ ब्राह्मणाने धारण करावी. जो लाल सर असतो की नाही रुद्राक्ष तो धारण करावा क्षत्रियांनी. जो पिवळसळ रुद्राक्ष आहे तो वैश्य लोकांनी धारण करावा. आणि जो काळसळ रुद्राक्ष असतो की नाही तो क्षुद्र लोकांनी धारण करावा. रुद्राक्ष धारण करत असताना सगळ्यात श्रेष्ठ रुद्राक्ष कोणता मानला गेलेला आहे, जो मोठा आवळ्यासारखा असतो की नाही तो श्रेष्ठ मानला गेलेला आहे. आवळ्यासारखा बराचसा मोठा तो रुद्राक्ष श्रेष्ठ आहे. बोरा एवढा रुद्राक्ष हा मध्यम सांगितलेला आहे. आणि चना एवढा जर रुद्राक्ष तो कनिष्ठ सांगितलेला आहे. आणि त्याच्यापेक्षा अजून लहान बारीक भेटतो रुद्राक्ष, तो सगळ्यात उत्तम फळ देणारा सांगितलेला आहे. पहा, म्हणून काही काही लोकांच्या गळ्यामध्ये बारीक रुद्राक्षाची माळ पाहायला मिळते आपल्याला. रुद्राक्ष म्हणजे प्रत्यक्ष शिवशंभू सांगितलेले आहे शिवपुराणामध्ये. जो व्यक्ती आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतो शिवशंभू त्याच्या संकटातून त्याचं रक्षण करत असतात. अधमम 4 मात्रम स्यात् प्रक्रियेन प्रोच्यते शृणु पार्वते सुप्रीत्या भक्तानां हितकाम्यया. रुद्राक्ष धारणं प्रोक्तं पापनाशन हेतवे तस्माश्च धारणीं यैव सर्वार्थ साधतो ब्रुवन्. शिव महापुराणात हे श्लोक सांगितलेत. नुसत्या कथा ऐकण्याचा अर्थ नाहीये. मराठी कथा तर कोणी सांगत, पण हे श्लोक तुमच्या कानावर पडले पाहिजे तर शिवपुराण ऐकण्याचं पुण्य आहे, नाही तर नाही.
कारण शिवपुराणामध्ये स्पष्ट सांगितलेले राजसूयेन यज्ञेन तत्पुण्यम श्रवणेन च. राजसूय यज्ञ केल्याचं पुण्य हे नुसती कथा ऐकलं ना तुम्हाला मिळतं बा. तत्पुण्यम लभते शंभो कथा श्रवण मात्रतः असं सांगितले स्पष्ट. म्हणून श्लोकांचा सुद्धा उच्चार करावा. पण आता शिवपुराणामध्ये हे सांगितलं की इत्यादी रुद्राक्ष वापरू नये. आता कोणते रुद्राक्ष वापरू नये ऐका. किड्यांनी कुरतडलेला रुद्राक्ष, किडलेला तो वापरायचा नाही, तो धारण करायचा नाही. तुटलेला रुद्राक्ष कधीही धारण करू नये. फुटलेला रुद्राक्ष कधीही धारण करू नये. दाणेदार नसलेला रुद्राक्ष कधीही धारण करू नये. ओबड धोबड तो चालत नाही. समान आकाराचा नसलेला तो चालत नाही. चपलेला चालत नाही. किडलेला चालत नाही. रुद्राक्ष कसा पाहिजे? रुद्राक्ष असे गोलसर पाहिजे आणि एकसारखे पाहिजे. सगळे रुद्राक्ष एकसारखे असे रुद्राक्ष महत्वाचे आहेत. मग रुद्राक्षाचे काही प्रकार सांगितलेत का? पार्वतीने विचारलं महादेवाला. हो पार्वती, रुद्राक्षाचे 14 प्रकार सांगितलेले आहेत. 1 मुखीपासून तर 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष पाहायला मिळतात बरं का. हे शिवपुराणामध्ये, पण बाकीचे मी नाही पाहिले अजून. शिवपुराणामध्ये काही काही रुद्राक्ष मी सुद्धा नाही पाहिले अजून. पण शिवपुराणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे 1 मुखीपासून तर 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष असतात. 1 मुखी रुद्राक्ष हा शिवस्वरूप मानला गेलेला आहे. 1 मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण जर केला तर ब्रह्महत्येचं पापही, ब्रह्महत्येसारखं पाप दूर होतं. 1 मुखी रुद्राक्ष धनुराशीच्या लोकांनी धारण करावा असंही वर्णन आहे. पा राशीचं सुद्धा सांगितलं. बरं मी राशीचं नाही सांगणार. काय होतं माहिती आहे का, मी असं बोलता बोलता ओघात बोलून जातो, पण नंतर लोक मला परेशान करतात. महाराज ते मकर राशीला कोणता सांगितलं तुम्ही? त्याच्यामुळे मी भानगडीतच जात नाही. पा आपलं फक्त राशीचा विचार न करता फक्त रुद्राक्षाबद्दल बोलू आपण. 1 मुखी रुद्राक्ष, आपल्या रुद्राक्षाविषयी चर्चा चालली आहे. 1 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर तो शिवस्वरूप होत असतो. ब्रह्महत्येसारखं पापही दूर होतं. 2 मुखी रुद्राक्ष, त्या रुद्राक्षाला 2 मुखी रुद्राक्षाला देवदेवेश्वर असं नाव आहे. आणि तो जर धारण केला तर त्या भक्ताची मनोकामना पूर्ण होते. 3 मुखी रुद्राक्ष, त्याला नाव आहे विद्येश्वर. तो जर धारण केला तर विद्या प्राप्त होत असते. 4 मुखी रुद्राक्ष, त्याला ब्रह्मेश्वर असं नाव आहे. तो जर धारण केला तर पुरुषार्थ प्राप्त होतो. 5 मुखी रुद्राक्ष, त्याला कालाग्नी रुद्रेश्वर असं नाव आहे. 5 मुखी रुद्राक्षाला, आणि तो जर धारण केला तर मुक्ती मिळते. 6 मुखी रुद्राक्ष, त्याला कार्तिकेश्वर असं नाव आहे. आणि तो जर धारण केला तर पाप दूर होत असतं. 7 मुखी रुद्राक्ष, त्याला अनंगेश्वर असं नाव आहे. 7 मुखी रुद्राक्षाला बरं का, त्याचे नावं सुद्धा आले शिवपुराणामध्ये. आणि तो जर धारण केला तर दारिद्र्य दूर होतं. 8 मुखी रुद्राक्षाला अष्टेश्वर असं नाव आहे. तो जर धारण केला तर आयुष्य वाढतं. 9 मुखी रुद्राक्षाला कपिलेश्वर असं नाव आहे. आणि हा रुद्राक्ष धारण केला तर त्याच्यावरती कुलदैवत प्रसन्न होतं. 9 मुखी रुद्राक्ष, त्याला नाव आहे कपिलेश्वर, कुलदैवत प्रसन्न. 10 मुखी रुद्राक्ष, त्याला विश्वेश्वर असं नाव आहे. आणि तो जर धारण केला तर इच्छा पूर्ण होते. 11 मुखी रुद्राक्ष, त्याला नाव आहे रुद्रेश्वर. तो जर धारण केला तर त्या माणसाचा सर्वत्र ठिकाणी विजय होत असतो असं वर्णन आहे. 12 मुखी रुद्राक्ष, त्याला नाव आहे आदित्येश्वर. तो जर धारण केला तर अंगावरती तेज प्राप्त होतं. 13 मुखी रुद्राक्ष, त्याला नाव आहे विश्वेश्वर. तो जर धारण केला तर माणसाचं कल्याण होतं. आणि 14 मुखी रुद्राक्ष, त्याचं नाव आहे भद्रेश्वर. तो जर धारण केला तर पाप नष्ट होतं आणि क्षयरोगही दूर होतो. असे 14 मुखी रुद्राक्ष सांगितले. बरं एवढे जर रुद्राक्ष आपल्याला नाही मिळाले तर महाराज एखादं काहीतरी रुद्राक्ष सांगा की त्याने सगळंच मिळत. तर महादेवानं सांगितलं काळजी करू नका. 5 मुखी रुद्राक्ष जरी तुम्ही धारण केला, 5 मुखी असं रुद्राक्ष धरायचा, त्याच्या असे मुख पाहायला मिळतात. रेषा ते मुखी 5 मुखी रुद्राक्ष. आणि त्याची माळ जर धारण केली तर माणसाच्या सगळ्या इच्छाही पूर्ण होतात. इथं स्पष्ट सांगितलेलं आहे 5 मुखी रुद्राक्ष माणसाला त्या सगळं मिळतं आणि शेवटी मुक्ती मिळते.
असा हा रुद्राक्षाचा महिमा स्वतः सदाशिवांनी सांगितलेला आहे. म्हणून पार्वती, रुद्राक्ष म्हणजे प्रत्यक्ष मी आहे. प्रत्येक भक्तांनी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. वर्णने पहा. रुद्राक्षाचा महिमा अगाध पुराणी, रुद्राक्षाचा महिमा अगाध पुराणी, रुद्राक्षाचा महिमा अगाध पुराणी. आहे वेदवाणी प्रसिद्ध हो, आहे वेदवाणी प्रसिद्ध हो, आहे वेदवाणी प्रसिद्ध हो. टाळी तर वाजवा, टाळी वाजली पाहिजे. असा अभंग काही चालू झाला की टाळी वाजा. आहे वेदवाणी प्रसिद्ध हो, आहे वेदवाणी प्रसिद्ध हो. रुद्राक्षाचा महिमा अगाध पुराणी, रुद्राक्षाचा महिमा अगाध पुराणी, रुद्राक्षाचा अगाध. करीते धारण श्रेष्ठ श्रेष्ठ, करीते धारण, करीते धारण. करीते धारण श्रेष्ठ श्रेष्ठ, करीते धारण श्रेष्ठ श्रेष्ठ. रुद्राक्ष रुद्र रूप मनोहर, रुद्राक्ष रुद्र रूप मनोहर, रूप मनोहर. रुद्राक्षाचा महिमा अगाध पुराणी, रुद्राक्षाचा महिमा अगाध पुराणी, रुद्राक्षाचा महिमा अगाध पुराणी. रुद्राक्षाचा महिमा अगाध पुराणी आहे. श्रेष्ठ श्रेष्ठ जन हो. रुद्राक्ष धारण केल्यानंतर त्या माणसापासून भूत प्रेत पिशाच्य हे दूर राहत असतात. आणि ही रुद्राक्षाची माळ जर तुम्ही गळ्यामध्ये धारण केली तर झोपताना मात्र रुद्राक्षाची माळ ही बाजूला काढून ठेवावी लागते. झोपताना बाजूला काढून ठेवा. बाथरूम मध्ये जाताना रुद्राक्षाची माळ गळ्यातली बाजूला काढून ठेवा. महिलांना सुद्धा रुद्राक्ष धारण करता येतो. 4 दिवसामध्ये 5 दिवसापर्यंत रुद्राक्षाची माळ बाजूला काढून ठेवा असं वर्णन केलेलं आहे. पहा.